आई, आज सकाळी तुला उठताना असं वाटलं का की माझ्यात काहीच ताकद उरलेली नाही? बाळ रडत होतं. तू त्याला घ्यायला उठणार होती, पण तुझे पाय हे थरथर कापत होते. डोकं गरगरत होतं आणि मनात एकच प्रश्न येतो, डिलिव्हरी झाली, सगळं चांगलं आहे, पण मी इतकी अशक्त का झाले? ही गोष्ट कोणाला सांगावीशी वाटली नाही, कारण उत्तर हे तयारच असतं. हे सगळं नॉर्मल आहे, सवय होईल, आई आहे, स्ट्रॉंग राहा. तर आई, आजचा हा व्हिडिओ नॉर्मल नाही. आजचा हा व्हिडिओ खास म्हणजे खास तुझ्यासाठी आहे. नमस्कार माझ्या सर्व नवीन आईंनो, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात वैशूज ग्लो डायरी. तर आज आपण एका टॉपिकवर, खास अशा टॉपिकवर बोलणार आहोत की डिलिव्हरी झाल्यानंतर अशक्तपणा का येतो. तर माझ्याशी एकदा एका न्यू मॉमने बोलताना सांगितलं की वैशू, मी बाळाला उचलते आणि मला खुर्चीला पकडावं लागतं. रात्रीला झोप येत नाही आणि दिवसा मात्र डोळे उघडे ठेवणे कठीण जातं. आणि सगळ्यात पेनफुल वाक्य माहिती आहे का काय होतं? तर ती म्हणाली, मला वाटतं की मी वीक आई आहे. सगळ्याच मॉम हँडल करतात, पण माझ्याने हे सगळं हँडल होत नाही. तर आई, मी तुला आणि तुझ्यासारख्या सगळ्या आईंना सांगते की तू वीक नाही आहेस. तुझं शरीर हेल्प मागत आहे. चला तर मग समजून घेऊया डिलिव्हरीनंतर अशक्तपणा का येतो. तर याचं सगळ्यात एक कारण म्हणजे तुमचा ब्लड लॉस. डिलिव्हरी कोणतीही असो, नॉर्मल असो की सी सेक्शन, त्यामध्ये ब्लड लॉस हे होतंच. डिलिव्हरीच्या दरम्यान आपल्या शरीरातून खूप जास्त रक्त शरीराबाहेर जातं, त्यामुळे आयरन डिफिशियन्सी होतेच आणि त्यामुळेच आपल्याला अशक्तपणा वाटू लागतो. त्यामुळे थकवा येणे, चक्कर येणे, श्वास लागणे अशा गोष्टी घडतात आणि हे नॉर्मल आहे. कारण नंबर 2, स्लीप डिप्रिवेशन. डिलिव्हरीनंतर आईला बाळासाठी खूप वेळ जागी राहावं लागतं. मग ते फीडिंगसाठी असो, डायपर चेंज करण्यासाठी असो, नाही तर बाळाचं रडणं असेल, आणि त्यामुळे आईची झोप पूर्ण होत नाही. झोप म्हणजे फक्त आराम नाही. झोप झाल्यामुळे माइंड हे रिफ्रेश होतं आणि झोप न मिळाल्यामुळे खूप जास्त ओव्हरलोड होतो. क्लिअर विचार करता येत नाही. फ्रस्ट्रेशन वाढतं आणि त्यामुळे देखील अशक्तपणा येतो. तर आई, सलग 6 तासाची झोप तू शेवटची केव्हा घेतली होतीस? कमेंटमध्ये नक्की सांग. न्यूबॉर्न फीडिंगला दर 2 ते 3 तासानंतर उठावं लागतं. शरीराला हील होण्याआधीच काम सुरू करावं लागतं. कारण नंबर 3, हार्मोन क्रॅश. प्रेग्नन्सी हार्मोन हे अचानक कमी होतात. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे अचानक कमी होतात. एनर्जी देखील कमी होते. त्यामुळे शरीर हे हेवी वाटायला लागतं. आपलं मन हे सुस्त होतं. कारण नंबर 4, न्यूट्रिशन नेग्लेक्ट. आई ही प्रत्येकाला सगळ्याला खाऊ घालत असते, पण स्वतःसाठी मात्र मी नंतर खाईल, माझं काय, आज वेळ नाही, अशी कारणं देत राहते. पण शरीर म्हणतं माझ्या तर पेट्रोलच नाही. त्यामुळे न्यूट्रिशनला मुळीच निग्लेक्ट करू नकोस. न्यूट्रिशन रिच आहार घे, डाएट घे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तर काय करायचं? स्टेप 1, फूड ॲज अ मशीन. डाएट ही फॅन्सी नको आहे, फक्त कन्सिस्टन्स हवी. मग ती डाळ असो, उसळ असो, तूप, भाजी, खारी शेंगदाणे, डिंकाचे लाडू असो. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, रोज एक आयरन रिच फूड तुझ्या डाएटमध्ये नक्की असायला हवं. हे सगळं तुझ्या डाएटमध्ये ॲड कर. थोडे प्रोटीन, फायबर हे सगळं देखील ॲड कर. त्याने ह्यावर नक्कीच थोडाफार परिणाम होईल. स्टेप 2, वॉटर. फक्त वॉटर नाही, त्यासोबत इलेक्ट्रोलाइटसुद्धा ॲड कर. तर ते कसं? फक्त पाणी नाही, तर ORS, साजूक ताक, तूप. डिहायड्रेशन हे आपलं वीकनेस वाढवतं,
त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न कर. भरपूर पाणी पी, नारळ पाणी पी. स्टेप 3, रेस्ट विदाऊट गिल्ट. आईची झोप ही आळस नाही. दिवसातून 20 ते 30 मिनिट झोप घे. डोळे बंद कर. घर थांबेल, हरकत नाही. तू थांबलीस तर सगळंच घर चालेल. स्टेप 4, सप्लिमेंट ॲडवाईस. हे सगळं तू डॉक्टरच्या ॲडवाईसनेच घे. डॉक्टरला सांग तुला अशक्तपणा वाटतोय. त्यांनी जे टॅबलेट दिले त्याच्यामध्ये आयरन, विटॅमिन, कॅल्शियम ह्या सगळ्या टॅबलेट त्यांना द्यायला सांग. स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नकोस. डॉक्टरला ओपनली तुझी विकनेस सांग. ते तुला बरोबर मेडिसिन सप्लिमेंट देतील. स्टेप नंबर 5, जेंटल मूवमेंट कर. पहिल्या 40 दिवसात खूप हेवी एक्सरसाइज नको, पण हलकं चालणं, डीप ब्रीथिंग, स्ट्रेचिंग हे सगळं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं. आई, तू आई झालीस, हिरो नाही. आणि हा हिरो बनायचा प्रेशर मनातून पूर्णपणे काढून टाक. वीक वाटणं फेल्युअर नाही. वीक वागणं म्हणजे हिलिंग चालू आहे याचं ते संकेत आहे. तू एकटी नाहीस, तू चुकीची नाहीस, तू पुरेशी आहेस. आणि जर आजचा हा व्हिडिओ पाहताना मला कोणतरी समजून घेत आहे, जर तुला असं वाटले असेल तर हा व्हिडिओ खास तुझ्यासाठीच होता. त्यामुळे वैशीज ग्लो डायरी तुझ्यासाठी एक सेफ प्लेस आहे. सबस्क्राईब कर, कारण आपण इथे रोज न्यू मॉमसाठी हेल्पफुल, ऑनेस्ट कंटेंट आणतोय. आणि यानंतर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघ. डिलिव्हरीनंतर थकवा कधी कमी होतो, कारण आई तुझी काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये ते देखील नक्की सांगा. मी त्यांना सॉल्व करण्याचा आणि एक एल्डर सिस्टर म्हणून तुम्हाला त्याचा सजेशन देण्याचा प्रयत्न नक्की करेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील सांगा, मी तो नक्की बनवेल. तोपर्यंतसाठी काळजी घ्या आणि असंच स्टे ट्यून राहा सबस्क्राईब करून. आणि आपला एक व्हॉट्सॲप ग्रुप, कम्युनिटी ग्रुप आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, नक्की जॉईन करा.